जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संचय नवीन इंडस्ट्री व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जस्ट आपण कॅपकटच्या मेन विंडोवरती आलेला आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं लागणारं मटेरियल मी सर्व काही टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केलेलं आहे. तर टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट मित्रांनो, न्यू व्हिडिओवरती क्लिक करून मी एक तुम्हाला बीट्सचा व्हिडिओ दिलेला आहे मटेरियलमध्ये, तो जस्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी बीटचा व्हिडिओ इम्पोर्ट करून घेतलेला आहे. बघू शकता इथं सॉन्ग आणि इथं मी बीट आहेत. तो व्हिडिओ मी इथे इम्पोर्ट करून घेतलेला आहे. बघू शकता इम्पोर्ट करून घेतलेला आहे. जस्ट व्हिडिओवरती क्लिक करा, थोडं स्क्रोल करा. बघू शकता स्क्रोल केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो व्हिडिओचे ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मी तिथं ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जस्ट ऑडिओवरती क्लिक करा, बीटला जावा करेक्ट. बघू शकता बीट नावाचे इथं ऑप्शन आहे, बीटला जावा करेक्ट. आणि इथं मित्रांनो आता एक एक करून इथं तुम्हाला बीट बघू शकता बीट ॲड करायचे आहेत. तर मी एक एक करून मित्रांनो मी इथं बीट ॲड करतो. अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, झालेलं आहे आपलं सर्व काही. टोटल आज 5 ते 6 बीट आहेत. तर बघू शकता मित्रांनो, झालेलं आहे. ही लास्टची बीट आहे. बघू शकता झालेलं आहे. सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे, आता व्हिडिओवरती क्लिक करा, जरा स्क्रोल डाऊन करा खाली. बघू शकता स्क्रोल करा जरा. रिप्लेस नावाचं एक तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या इथं फोटो ॲड करायचा आहे. बघू शकता मित्रांनो, इथं रिप्लेस नावावरती क्लिक करून इथं आपला तुमचा देखील तुम्ही इथं फोटो यूज करू शकता. जस्ट मित्रांनो फोटोला ॲड केल्यानंतर आता इथं मित्रांनो बीटनुसार इथं फोटोला स्प्लिट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, झालेलं एक एक करून मी इथं फोटोला इथं स्प्लिट करून घेतो. बघू शकता इथं बीट वाईज मित्रांनो इथं तुम्हाला फोटोला स्प्लिट करायचं आहे. बघू शकता व्यवस्थितरित्या मित्रांनो, एक देखील तुम्ही बीट इथं बघू शकता व्यवस्थितरित्या फोटो देखील मागे देखील व्यवस्थितरित्या करायचा आहे. आणि इथं बीट वाईज तुम्हाला इथं बघू शकता स्प्लिट करायचं आहे. बघू शकता लास्टचं इथं व्यवस्थितरित्या इथं इमेज मी इथं स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आपलं एवढं एडिटिंग झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर आता इफेक्ट आपण ॲड करायचे आहेत. इमेज 1 वरती क्लिक करा, ॲनिमेशन वरती जावा. ॲनिमेशन वरती गेल्यानंतर कॉम्बो मध्ये जावा. कॉम्बो मध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता बेसिक मध्ये जायचं आहे. आणि इथं बघू शकता पहिला इथं पेंड्युम 1 हा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. बघू शकता. आणि नंतर दुसऱ्या फोटोला ॲनिमेशन वरती जायचं आहे, बेसिक मध्ये जावा आणि इथं तोच पेंड्युम 2 द्यायचा आहे. बघू शकता इथं सिलेक्ट करतो, हा दुसरा द्यायचा आहे. बघू शकता इथं 1 द्यायचा आहे आणि इथं 2 द्यायचा आहे. मित्रांनो सिम्पली तिसऱ्या इमेजला जायचं आहे. इमेज वरती क्लिक करा, ॲनिमेशन वरती जायचं आहे आणि कॅम अँड मोशन मध्ये जायचं आहे आणि स्ट्रेंड ॲज द्यायचा आहे आपल्याला. बघू शकता त्यानंतर आपल्याला चौथ्या इमेजला जायचं आहे. ॲनिमेशन वरती जायचं आहे आणि इन मध्ये यायचं आहे आणि व्हायब्रेशन वरती क्लिक करून रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला. सिम्पली मित्रांनो, रॉक हॉरिझॉन्टलच्या पुढं 5व्या इमेजला जायचं आहे आणि ॲनिमेशन वरती क्लिक करून बघू शकता ॲनिमेशन वरती क्लिक करा, कॉम्बो मध्ये जावा, कॅम अँड मोशन मध्ये जाऊन बाउन्स 1 हा इफेक्ट द्या. बघू शकता बाउन्स 1 झाल्यानंतर लास्टच्या इमेजला जावा. 6व्या इमेजला ॲनिमेशन वरती जाऊन कॅम अँड मोशन मध्ये जायचं आहे आणि स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला. बघू शकता स्लाइड अँड वेव्ह इफेक्ट दिल्यानंतर एवढे एडिटिंग झाल्यानंतर
बघू शकता मी एक तुम्हाला 2 PNG बघू शकता मी दिलेले आहेत मटेरियलमध्ये, ते सिम्पली ॲड करायचे आहेत. मी पटापट ॲड करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता आपण बघू शकता इथं आपण हे 2 इथं बघू शकता मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेले आहेत. ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर आपलं सर्व काही मटेरियल दिलेलं आहे. तिथनं तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनलवरून मटेरियल डाउनलोड करा आणि हे 2 PNG मित्रांनो ॲड करून घ्या. इथं पहिला जो PNG आहे तो पहिले 2 फोटोला ॲड करायचा आहे आणि तिसऱ्या फोटोपासून जे लास्टच्या फोटोपर्यंत हा दुसरा बघू शकता हा PNG ॲड करायचा आहे. असे 2 मी टेक्स्ट PNG दिलेले आहेत. सिम्पली मित्रांनो आता इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला डायमंड झूम हा इफेक्ट पहिला घ्यायचा आहे आणि पहिला इफेक्ट तुम्हाला सांगतो पहिल्या फोटोलाच पर्यंत ठेवायचा आहे. थोडं मित्रांनो बघू शकता हे एवढं झाल्यानंतर बघू शकता नंतर दुसरा तिसरा फोटो सोडायचा आहे. डायरेक्ट चौथ्या फोटोला यायचा आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन मित्रांनो बघू शकता व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला बघू शकता इथं जरा तुम्हाला झूम करून दाखवतो. रोलिंग फिल्म हा इफेक्ट इथं बघू शकता चौथ्या फोटोला रोलिंग फिल्म हा व्हिडिओ इफेक्टमधनं हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर बघू शकता आपलं बघू शकता सर्व काही एडिटिंग झाल्याच्या नंतर जस्ट मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.